क्षणी आपण निबंध लेखनाची तयारी करण्यासाठी काय काय लक्षात ठेवायचं हे आपण आता बघतो आहोत. फ्लॅश कार्ड निबंध लेखन या सिरीजमधनं. फ्लॅश कार्ड आपण आज बघणार आहोत आत्मवृत्तपर या निबंध प्रकाराचं. तर आत्मवृत्तपर निबंध लेखन करायचं असेल तर काय लक्षात ठेवायचं? वृत्तात्मक निबंध लिहिताना नेहमी निबंधाची सुरुवात आणि शेवट हा अवतरण चिन्हानेच केला गेला पाहिजे. दुसरं महत्वाचं, ज्याचं आत्मवृत्त लिहायचं आहे त्याच्या जागी स्वतःला समजूनच आत्मवृत्त लिहायचं आहे. म्हणजे त्यांनी विचारले, मी नदी बोलत आहे, तर आपल्या स्वतःला नदी समजायचंय. मी शाळा बोलतीये, आपल्या स्वतःला शाळा समजायचंय. मग ज्याचं आत्मवृत्त त्यांनी करायला दिलंय त्याच्या जागी स्वतःला समजून तो निबंध लिहायचा आहे. नंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे बरेचदा आत्मवृत्तपर निबंधामध्ये परीक्षेत जेव्हा विचारतात तेव्हा काही मुद्दे दिलेले असतात आणि त्या मुद्द्यांना अनुसरून आपल्याला निबंध लिहायला सांगितलेला असतो. अशा वेळेला आपण जे काही लिहित असतो त्यामध्ये ते सगळे मुद्दे आपण कव्हर केले आहेत का नाही हे परत चेक करायचं आहे. एकही मुद्दा सुटता कामा नये आणि मुद्दे सुदच लिहायचे. त्यांनी विचारलेल्या मुद्द्यांप्रमाणेच आपल्याला लिहायचं आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा, निबंध पूर्ण करत असताना परीक्षेत विचारलेल्या सगळ्या मुद्द्यांवर आपण लिहिले आहे ना हे एकदा तपासून तर बघाच, पण आपण मुद्दे सोडूनही काही लिहित बसलेलो नाही ना हे पण बघा. जे मुद्दे त्यांनी दिले आहेत त्या मुद्द्यांवरती मात्र पूर्णपणे लिहायचं आहे. प्रत्येक मुद्दा बदलला की परिच्छेद पाडायचा आहे. अशा प्रकारे 3 ते 4 परिच्छेद पाडून हा निबंध पूर्ण करायचा आहे. 1 पानभर तरी तुमचा निबंध झाला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, शुद्ध लेखनाच्या आणि वाक्यरचनेच्या चुका तुम्ही टाळल्या पाहिजेत. राहील ना लक्षात? आहे ना सोपं? बाय.